हॅलो मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? आज मी आलेले आहे प्रतापगडावर महाबळेश्वर दर्शनासाठी. तर शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेने तलवार दिलेली होती, आज आपण इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, हा सगळा बाहेरचा परिसर आहे. चला तर आपण भवानी मातेचं दर्शन करूया. याच्या अपोजिटला रस्ता गेलेला आहे प्रतापगडाच्या वरच्या दिशेला जाण्यासाठी. इथे बघू शकता तुम्ही, मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे. इथे टुरिस्ट लोक पण आलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, इथे भवानी मातेचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की व्हिडिओ बनवू नका, परंतु मी जेवढे जमेल तेवढं प्रयत्न केला आहे व्हिडिओ काढण्याचा. कुणाचं लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे झालं ते शक्य. हे बघा बाहेरचं वातावरण बघा. मंदिरातून प्रवेश केल्यानंतर आणखी एक रस्ता निघतो, तो हस्तकला केंद्रासाठी. हे बाहेरचा वातावरण आहे. असं आनंददायी आल्हाददायी वातावरण तुम्हाला दिसते. शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र बघा. त्याच्या बाजूला एक मॅप दिलेला आहे प्रतापगडाचा युद्धाचा. इथे अफजल खानाला कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी मारलेलं होतं, कोणत्या पॉईंटला, ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी छोट्या छोट्या क्लिपद्वारे तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे युद्धाची सुरुवात कुठून झाली आणि काय काय होतं, काय काय यंत्रणा राबवण्यात आली, ते सगळं दिलेलं आहे बघा. इथे बघा कुठून सेना निघाली होती, कुठपर्यंत पोहोचली, यामध्ये कोण कोण सामील होतं या युद्धात, ते सगळं इथे दिलेले आहे. भेटांची जागा वगैरे दिली आहे भेटण्याची. कोयना नदी आहे बघा. आदिलशाही सेनेचा मार्ग रोखलेला होता, ते सुद्धा इथे दिलेलं आहे. महाबळेश्वरचा पठार आहे. अफजलखानाची फौजसुद्धा इथे दाखवलेली आहे. अण्णाजी रंगनाथ पासलकर, बांदल, कान्हेजी, जेदे, हे सगळे या युद्धामध्ये सामील होते शिवाजी महाराजांसोबत. ते इथे सगळं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हस्तकला केंद्राच्या आतमध्ये प्रवेश करूया. इथे बघू शकता तुम्ही, किती सुंदर सुंदर सुशोभित अशा वस्तू आहेत. लाकडी खेळणी आहेत. इथे पण व्हिडिओ अलाउड नव्हता, परंतु कोणाचं लक्ष नसल्यामुळे मी हळूच व्हिडिओ काढलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे प्लेट्स वगैरे आहेत, ट्रे आहेत. सगळ्या लाकडी वस्तू तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही आले तर नक्की या. इथे हस्तकला केंद्राला भेट द्या. तुम्हाला खूप रमणीय वातावरण वाटेल आणि तुम्हाला आवडेल त्या वस्तू तुम्ही घेऊ पण शकता. बघा इथे बॅग्सचं कलेक्शन किती मस्त आहे. सगळं हाताने बनवलेलं आहे. बघू शकता. पोटली वगैरे आपण म्हणतो, ते महिलांसाठी आहे. पर्सेस आहे. मी सुद्धा इथून एक पर्स घेतलेली आहे. बघा वरची पर्स बघा 580ला होती. खूप सुंदर आहे. मग माझ्याकडे असल्यामुळे मी ही नाही घेतली, मी दुसरी घेतली मोठ्या साईजची. आता बघू शकता इथे लाकडी खेळणी आहेत, गाड्या आहेत. असं वाटते बघून की लाकडी नसतील, परंतु हातात घेतल्यावर कळलं की ती लाकडी वस्तू आहे. शंख, शिंपले, हे सगळे इथे बघा. कोयना नदी, वेण्णा नदी आहे. इथे 5 नद्यांचा संगम आहे, त्याच्यामुळे इथे सगळे शिंपले मिळतात. आता इथे बघू शकता जहाज वगैरे, सगळं लाकडी खेळणी बघा आहे. पोळीपाट, बेलन सगळं आहे. टुरिस्ट लोक बघा इथे आलेले आहेत. लांबून लांबून इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत. इथे पुन्हा पर्सचं कलेक्शन दिलेलं आहे. मला तर खूप आवडलं. तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटतंय? आवडले का पर्स? तर तुम्ही नक्कीच या. जसं जमलं तसं नक्की या. एकदा तरी नक्की भेट द्या. हे बघा अल्फाबेट्स आहेत, 12 खडी दिलेली आहे. इथे सगळं लाकडी वस्तू आहेत. मला पुष्कळ आवडलं. मी नेक्स्ट टाईम येणार तर नक्की घेणार. आता सध्या माझं बाळ लहान आहे, त्याच्यामुळे. हे बघा लोकरी वस्तू थंडीसाठी. हे बघा बॅग्स बघा किती सुंदर सुंदर आहेत, आहे ना. हे बघा पायदान वगैरे सगळं हाताने बनवलेलं आहे. मला तर पुष्कळ आवडलं. तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ? कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि माझा मोटिवेशनल चॅनल असल्यामुळे असे सुंदर सुंदर व्हिडिओ येतच राहतील. चला आज फिरण्यासाठी गेलो, त्यामुळे
हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आपण कंटिन्यू करू. आणि हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मराठी भाषेत व्हिडिओ बनवायचा की हिंदी भाषेत. मोटिवेशनल स्टोरी मी टाकत असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता किती छान छान वस्तू दिलेल्या आहेत. काउंटरवर भैया बघत होते तिकडे परंतु मी व्हिडिओ काढण्यात गुंग झालेली होती. बघा वॉच वगैरे आहे, पायदान गालीचे वगैरे सगळं आहे इथे. मला पुष्कळ आवडलेलं आहे इथलं कलेक्शन. नेक्स्ट टाइम नक्कीच येणार. बघू शकता पर्स, इथे बेल्ट वगैरे होते चांबड्याचे, खूप छान छान. मला लई आवडलेलं आहे इथल्या वस्तू, इथलं वातावरण सगळं काही खूप छान आहे. बघू शकता इथे कार्ड्स ठेवण्यासाठी पण छोटे छोटे आहेत दिलेलं. चला बघा बँगल्स वगैरे, बघा बँगल्स आहे, सगळ्या लाकडाच्या वस्तू.